नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 या अतिवृष्टीचे अनुदान आणि रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्यांच्यासाठी ही माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही त्यांनी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. तहसील आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी साहेब यांच्याकडून शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे. त्या यादीत ज्या शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याकडे आधार कार्ड आणि पासबुक, बँकेचे पासबुक दिलेले आहे त्यांचे VKID नंबर तयार झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे VKID नंबर तयार आहेत म्हणजे त्या अपलोड केलेल्या यादीत नाव आहे, परंतु त्यांचे अनुदान जमा झालेले नाही, त्या शेतकऱ्यांनी तो नंबर घेऊन महा ई सेवा केंद्रावर जात अनुदानाची KYC करायची आहे. त्यानंतर त्यांना खरीप 2025चे अनुदान आणि रब्बीसाठी मिळणारी मदत मिळणार आहे. फक्त या शेतकऱ्यांनी आपला फार्मर ID अप्रूव्हल आहे का याची अगोदर माहिती घ्यायची आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही आणि त्यांची नावे तलाठी साहेब यांनी अपलोड केलेल्या यादीत नाहीत, म्हणजे ज्यांचा VKID नंबर तयार नाही आणि त्यांचा अनुदान पडलेले नाही, त्या शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याशी संपर्क करून त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर तलाठी साहेब यांच्याकडे द्यायचं आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्यांचा नावाचा विशिष्ट क्रमांक म्हणजे VKID नंबर तयार होईल आणि त्यानंतर त्यांनी महा ई सेवा केंद्रावर जाऊन KYC केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, फार्मर ID आपला अप्रूव्ह स्टेटस असावा. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी आपली अनुदानाची KYC करून घ्यायची आणि ज्या शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक तयार नाही, अनुदान मिळालेले नाही, त्या शेतकऱ्यांनी तलाठी साहेबाकडं VKID नंबर तयार करण्यासाठी आपली आवश्यक ती कागदपत्रे जमा करायची आहेत. या आणि शेतीविषयक अशाच माहितीसाठी फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.